नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या नव्या ब्लॉगमध्ये. ब्लॉग कंटिन्यू आहे कारण पहिला ब्लॉग खूप मोठा होत होता म्हणून आपण तिथेच एंड केला. आता आपण जाणार आहोत सेवाग्राम प्रतिष्ठान बापू कुटीर पाहण्यासाठी. खादीचं प्रोडक्ट्स मित्रांनो, बघा किती छान प्रिमायसेस आहे आणि स्वच्छताही चालू आहे. बघा तुम्हाला दाखवतोय, बघा साफसफाई करतायत सर्व टीम आपली आहे सोबत. मित्रांनो, किती शांत छान एरिया. आमच्याच लोकांचा फक्त आवाज येत असेल पण एवढं सुंदर प्रिमायसेसमध्ये आता आहे बापू कुटीर. उमेशने एंट्री केली, त्याला विचारलं पहिलं चालणार आहे की नाही, विचारलेलं बरं. मित्रांनो, घाबरलो मी, ह्यांनी आवाज दिला बापू. आता बापूंना सोबत आणलंय, यांचं पण नाव बापू आहे. मी म्हटलं इकडं बापूंचं कुटीर बघतोय आणि इकडे बापू आलेत. हा, योग योग वेगळाच योग आहे. इथे चपला स्टँड आहे मित्रांनो. हो, लंडन मधल्या शिक्षणामुळे ते पत्रा आणि पत्र्याचं हे बघा, हे आहे बापूंचं किचन. अच्छा, हे असं हे केलंय त्यांनी, जतन करून ठेवलंय. स्टीलचा तांब्याचा तांबा आहे, तांबा तांबा. ओके, कैसे चलेंगे? द मड रश, पागलदोड. बापूंचं वजन काटा. काही 1936 सालचं आहे. बापूंनी लावलेलं 36 सालचं झाड आहे. मित्रांनो, शांती प्लेस आहे, तिथनं आपण आता आलोय जाऊन. मित्रांनो, हे बघा, हे कस्तुरबा गांधी यांनी लावलेलं झाड आहे 1942 सी, आणि त्याच्या खाली आपली माणसं आराम करतात. कस्तुरबांना धन्यवाद म्हणा. मित्रांनो, 2 झाडं आपण पाहिली, एक बापूंनी लावलेलं आणि एक बाणी म्हणजेच कस्तुरबांनी. आणि आता हे बघा, विनोबा भावेंनी लावलेलं वृक्ष, ते पण लावले कधी 1 जुलै 1965 साली, आणि आपण पाहतो आता 26 मध्ये. आणि हे बघा, त्या झाडाखाली बापू बसले. तर सर्वप्रथम सेवाग्राम आश्रमतर्फे सर्वांचं मनपूर्वक स्वागत. जसं हे आश्रम आहे तसंच एक साबरमतीला आश्रम आहे, सर्वांना माहिती आहे. आणि बापू तिथे 1915 ते 1930 पर्यंत म्हणजे 15 वर्ष राहिले. आणि 15 वर्ष राहत असताना बापूने तिथे संकल्प केला की जोपर्यंत आपल्या भारताला स्वराज्य मिळणार नाही तोपर्यंत मी साबरमतीला परतणार नाही. त्यानंतर बापूंनी एक दांडी मार्च म्हणून मिठाचा सत्याग्रह केला, आणि तो सत्याग्रहामध्ये ब्रिटिश सरकारने बापूंना त्यावेळेस जेलमध्ये टाकलं. पुण्याचा जो एरवडा जेल आहे त्या जेलमध्ये बापूंना टाकल्या गेलं. जेव्हा बापू जेलमध्ये गेले तेव्हा सर्व हा लोकांना प्रश्न पडला होता की आता बापू जेलमधून जर बाहेर निघतील तर जातील कुठे. म्हणून सर्व देशभरातून बापूंना पत्र पाठवल्या गेले. काही लोक बापूंना भेटायला सुद्धा गेले. तर आमच्या वर्ध्यातून गेले जगनानंद बजाज यांचं पत्र. त्या पत्रामध्ये त्यांनी असं लिहिलं होतं की बापू तुम्हाला जसं 4 मुलं आहेत तसंच एक मी तुमचा 5वा मुलगा आहे आणि मी तुम्हाला पिता समान मानत असून तुम्ही माझ्यासोबत वर्धेला चला.
बापूंना ते पत्र थोडं जिव्हाळ्याचं वाटलं, अनोखं वाटलं. पत्र तर देशभरातून आले होते, पण त्यांचं एक पत्र जिव्हाळ्याचं वाटलं आणि त्यांच्या आग्रहावरून बापू वर्धेला आले. तसंच त्याच्या पाठीमागचं एक कारण असंही होतं की नागपूर हे आपल्या भारताचं मध्य सेंटर आहे. बापूंना असं वाटलं की जर मी भारताच्या मध्य सेंटरला राहिलो तर भारताचं जे स्वातंत्र्याचं काम आहे मला सोपं जाईल, म्हणून बापू वर्धेला आले. पण वर्धा एक शहर होती, तर बापूंना शहरात राहणं पसंत नव्हतं. बापूंना एकांतवासात, शांतीच्या परिसरात, ज्या ठिकाणी हरिजनांची संख्या राहायची, ज्या ठिकाणी शेतकरी वर्ग राहायचा, दलित वर्ग राहायचा, अशा ठिकाणी बापूंना राहायचं होतं. कारण की बापूंनी जे स्वातंत्र्याचं काम हे स्वीकारलं होतं हे अहिंसेच्या आणि शांततेच्या याच्यातून स्वीकारलेलं होतं. तर म्हणून बापूंसोबत एक बापूंची शिष्याची मेडालीन मिसले आणि बापूंनी त्यांना भारतीय नाव मीराबेन दिलं. जेव्हा मीराबेननी बापूंना हे गाव शोधून दिलं त्यावेळेस ही जागा सुद्धा जमनालाल बजाज यांचीच होती. ते जमीनदार सुद्धा होते त्यावेळेस, उद्योगपती तर होतेच होते पण जमीनदार सुद्धा होते. आणि ही जागा जेव्हा बापूंना शोधून दिली मीराबाईंनी, तर बापूंनी सांगितलं की मी ह्या ठिकाणी राहण्यासाठी उत्सुक आहे, माझ्यासाठी एक घर तयार करा. आणि घर तयार करण्यासाठी सुद्धा बापूंनी 3 अटी ठेवून दिल्या. पहिली अट ठेवली की 100 रुपयाच्याच खर्चात घर तयार व्हायला पाहिजे. जे घर तयार होतील ते किती रुपयाच्या? 100 रुपयाच्या खर्चात व्हायला पाहिजे. दुसरी अट अशी ठेवली की घर तयार करणारा कुठलाही आर्टिफिशियल इंजिनियर नसो, जो गावामध्ये मजदूर कारागीर काम करेल त्यांनीच माझं घर तयार करावं, बाहेरचा व्यक्ती नसावा. आणि तिसरी अट अशी ठेवली होती की घराला लागणारं जे साहित्य संसाधन आहे हे आजूबाजूच्या परिसरात नसायला पाहिजे. असं म्हणून ही पहिली कुठे तयार झाली? म्हणून सर्वात आधी तयार होणारं घर असल्या कारणाने या घराला आदिनिवास हे नाव दिले जाते आणि बापूंचं प्रथम स्थान सुद्धा म्हटलं जाते. त्या आदिनिवासचं महत्व म्हणजे 1942 जी भारत छोडो आंदोलन होती, क्विट इंडिया मुवमेंट, त्याची पहिली सभा तिथे झालेली आहे. त्या कुटीला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, खान अब्दुल गफ्फार खान, सरदार वल्लभभाई पटेल, नेहरूजी, जयप्रकाश नारायण, सुभाषचंद्र बोस, मौलाना आझाद, श्री राजगोपालचारी, कस्तुरबा गांधी हे जे काही महापुरुष आपण त्यावेळेस पुस्तकांमध्ये वाचलेले आहेत आणि ते आपल्या कानातून ऐकण्यात सुद्धा दिलेले आहेत, हे सर्व महापुरुष तिथे यायचे. बापूंसोबत त्यांच्या तिथे मिटिंग व्हायच्या, आराम सुद्धा तिथेच करायचे. त्यावेळेस बापूंनी सांगितलं कोणासाठी कुठली प्रायव्हेट व्यवस्था नव्हती, ते एकच घर. पाठीमागे रसोई आहे, आजही तिथे भांडी ठेवलेली आहे. त्यावेळेस जी भोजनासाठी वापरण्यात आलेली आहे ती भांडी आजही तिथे ठेवलेली आहे. तो जे तुम्हाला टेबल दिसतो तिथे भोजन तयार व्हायचं, त्या टेबलावर ते भोजनाची भांडी आणून ठेवायची आणि हा समोरचा जो वरांडा दिसतो तुम्हाला, त्या वरांड्यामध्ये बापू सर्वांसोबत भोजन करायचे. त्यानंतर तुम्हाला एक स्नानगृह दिसलं असेल, त्या स्नानगृहाला 2 बाथटब आहे, एक सिरामिकचा आणि एक लोखंडाचा आहे. जो सिरामिकचा बाथटब आहे तो बापूंचे मित्र होते घनश्यामजी बिर्ला. आज जेव्हा बापू साबरमती आश्रमला राहत होते तर त्यांना माहित होतं की बापू नॅचरोपॅथीचे उपचार घेतात, चिकित्सा घेतात, नॅचरोपॅथीवर विश्वास होता बापूंचा. त्यांना असं वाटलं बापू छोट्याशा खेड्यामध्ये गेले आणि तेव्हा छोट्याशा खेड्यामध्ये बाथटब कुणालाही माहित नव्हतं, बाथटब ही व्यवस्था माहितीच नव्हतं, हा वस्तू कशी असते काय असते. म्हणून त्यांनी काय केलं, एक सिरामिकचा बाथटब बापूंना इंग्लंडवरून मागून दिला प्रेझेंट. बापूंना तो प्रेझेंट दिला, आता मित्रांनी दिला म्हणून बापूंनी तो तसाच ठेवला, पण त्याचा उपयोग केला नाही. का बरं नाही केला? कारण तो विदेशी होता आणि विदेशी वस्तूंचा बापूंनी बहिष्कार केला होता. मग बापूंना तो नॅचरोपॅथीचा चिकित्सा घ्यायचा होते तर बापूंनी काय केलं, तो लोखंडाचा आहे, तो काही गावातील लोकांकडून तयार करून घेतला टिनीच्या पत्र्याचा आणि त्याच्यामध्ये ते उपचार घ्यायचे होते, पण त्या बाथटबमध्ये नाही घ्यायचे. मग जेव्हा काही विदेशी लोक इथे राहायला यायचे बापूंसोबत, जसे लुई फिशर इथे 8 दिवस आले आणि हा उन्हाळ्याचा महिना होता, त्यांना इतकी गरमी सहन झाली नाही. त्याच्यावर तुम्हाला एक पाटी दिसली असेल त्या बाथटबवर, तर ते काय करायचे, ओला कापड घ्यायचं आपल्या डोक्यावर ठेवायची, त्या पाण्यामध्ये बसून त्या पाटीवर आपलं त्या काळात त्यांचं जे टाईपरायटर होतं ते त्याच्यावर ठेवून ते काम करायचे. पण बापूंनी तो यूज नाही केला. नंतर हा तुम्हाला चौकन दिसते बांबूंचा, इथे सर्व धर्म प्रार्थना आजही ती दिनचर्या सुरू आहे. 7 धर्माची प्रार्थना आजही ती इथे निघते ना, मला 6:30 वाजता काही बाहेरून लोक येतात आणि काही आम्ही 7:30 लोक येऊन प्रार्थना अटेंड करतो. त्यानंतर सेकंड नंबरची जी कुटी आहे ती बाकुटी. कस्तुरबा ह्याच कुटीला राहायच्या बापूंसोबत. जमनालाल बजाज अधूनमधून यायचे, त्यांना असं वाटतं एकटी महिला एवढ्या साऱ्या पुरुषांसोबत कशी राहत असेल, त्यांना असुविधा होताना दिसल्या. म्हणून 6 महिन्यानंतर जमनालाल बजाजनी ती कुटी तयार करून दिली, म्हणून त्या कुटीला बाकुटी असं नाव दिलेलं आहे. तिथे काही वस्त्र आहेत कस्तुरबांची आणि बापूंचे सुद्धा काही तिथे वस्त्र ठेवलेले आहेत, जे तुम्ही बघितले असेल. बा कस्तुरबांनाच बा म्हणायचे, कारण गुजरातमध्ये बा म्हणजे आई माता समजल्या जाते, तर म्हणून त्या कुटीला बाकुटी हे नाव देण्यात आलेलं आहे. नंतर हे जे 1936 मध्ये जे पिंपळाचं पहिलं झाड दिसतं त्याला 90 वर्ष झालेलं आहे. ते झाड बापूंनी स्वतः आपल्या हाताने लावलेलं आहे. नंतर ज्या झाडाच्या खाली आपण बसलेलं आहे हे मातृत्वाचं झाड आहे, म्हणजे कस्तुरबांनी लावलेलं आहे 1942 मध्ये. आणि एक झाड आहे 1965 मध्ये विनोबा भावेजींनी लावलेलं आहे, जे भूदान यात्रेच्या वेळेस त्यांनी जे इथून यात्रा सुरू केली होती, जे आंदोलन सुरू केलं होतं भूदान, त्यावेळेस त्यांनी ते झाड लावलेलं. हे 3 झाडं महापुरुषांच्या हाती लागली. नंतर 3ऱ्या नंबरची कुटी आहे ती आहे बापू कुटी. आता तुम्हाला असं वाटलं असेल बापूंनी एवढं मोठं घर बांधलं इकडे कशाला राहायला आले ते, पण जर तुम्ही ते आदिनिवास बघितलं असेल त्याला 5 दरवाजे आहेत.
आणि दिवसेंदिवस लोकांची संख्या वाढत गेली. बापूंना भेटण्यासाठी कुणाचीही परमिशन घ्यावी लागत नव्हती. बापूंना भेटण्यासाठी जगभरातून लोक यायचे, तसेच विदेशातून सुद्धा लोक यायचे. आणि बापूंना जेव्हा मिटिंग करायला त्रास व्हायला लागला, ह्या कुठेला राहायच्या मीराबाईंना असं वाटलं की बापूंना ते एकांतवास नाहीच मिळत, पण बापू जेव्हा मिटिंग करतात तर बापूंना त्रास व्हायला लागलेला आहे. म्हणून मीराबाईंनी 1.5 वर्षांतर बापूंना ह्या कुटीला बोलवले. जेव्हा बापू त्या कुटीमध्ये गेले, त्या कुटीमध्ये तशी व्यवस्था केलेली आहे. 3 कंपार्टमेंट दिसले असेल तुम्हाला. पहिलं वेटिंगसाठी ठेवलं, दुसरं बापूंचं बसण्याचं स्थान आहे, तिसरं बापूंचं त्यानंतर जिथे बापू बसत होते तिथे आजही 3 ग्रंथ ठेवलेले आहेत, तुलसी, रामायण, पुराण आणि बायबल. भगवद्गीता बापू सोबत ठेवायचे, ते सोबत घेऊन गेलेले आहे. बापूंची काठी आणि तिथे खडाव सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल आहे. तसेच बापूंच्या ज्या 17 वस्तू बापू सोडून गेलेल्या आहेत, त्या 17 वस्तू तिथे तुम्हाला बघायला मिळाल्या आहेत. त्या 17 वस्तूमध्ये पेटी चरखा आहे, जो खास करून बापू जेलमध्ये जायचे किंवा प्रवासात जायचे तो सोबत घेऊन जायचे. त्याला बुक चरखा सुद्धा असं म्हटलं जातं. नंतर 3 बंदरांची मूर्ती आहे, गरम पाण्याची बॉटल आहे, फर्स्ट एड बॉक्स आहे, रामनाम जपण्याची माला आहे. अशा छोट्या छोट्या वस्तू आहे, पेपर वेट आहे, पेन पेन्सिल स्टँड आहे. त्या वस्तू तुम्हाला तिथे बघायला मिळाल्या असेल. बापू जास्त वस्तूंचा संग्रह नाही करायचे. 10 वर्ष सेवाग्राम आश्रमला राहिले, पण वस्तू किती सोडून गेले? 17. आपल्या 1000 असते. 10 वर्षात 1000 वस्तू असतात, त्यांच्या फक्त 17 वस्तू आहेत. त्यानंतर तुम्हाला एक सिमेंट फ्लोरिंगची रूम दिसली असेल. जी सिमेंट फ्लोरिंगची रूम आहे ती पंजाब प्रांतमधून राजकुमारी अमृता कौर त्यावेळेस पत्रकार परिषदेची पहिली महिला होती. आणि आपला भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर भारताच्या सर्वात पहिल्या त्या आरोग्यमंत्री बनल्या. त्या जेव्हा बापूंसोबत तिथे काम करायला आल्या, तर राजघराण्याच्या राजकुमारी होत्या, त्यांना धूळ मातीची सवय नव्हती आणि त्यांना काय झालं, एलर्जी झाली. जेव्हा त्यांना एलर्जी झाली, त्यांनी काय केलं, बापूंना अनुमती मागितली. तेवढी रूम काय केली, सिमेंट फ्लोरिंगची करून घेतली. बापूंनी अनुमती दिली. नंतर तुम्हाला एक कमोड आणि एक ट्रीटमेंट टेबल दिसला असेल बापूंचा. जो कमोड आहे तो बापूंचे एक मित्र होते, ECG विलियम बंगालचे होते. ते जेव्हा बापूंना इथे 1941 मध्ये भेटायला आले, त्यावेळेस बापू काहीतरी कामानिमित्त बाहेर गेले होते. त्यांना असं वाटलं बापूंची माझी भेट झाली नाही, पण बापूंसाठी मी अशी कुठली भेट वस्तू तयार करून देईल की त्या वस्तूने बापूंचा वेळ वाचून देईल. म्हणून त्यांनी काय केलं, कमोड तयार करून दिला. पण बापून जेव्हा तो कमोड बघितलं, बापू थोडे नाराज झाले, कारण की त्यावेळेस इलेक्ट्रिसिटी नव्हती, पाण्याची कुठली व्यवस्था नव्हती, विहिरीचं पाणी आणावं लागत होतं. बापूंना माहित होतं की हा कमोड साफ करण्यासाठी पाणी जास्त खर्च होते. तरी पण जे बापूंसोबत कार्यकर्ता लोक राहायचे, जे बापूंचे मित्र राहायचे, त्यांनी सांगितलं की बापू तुमच्या जीवनामध्ये वेळेला खूप महत्त्व आहे, तुम्ही हा कमोडचा वापर करावा असं आम्हाला वाटते. बापूंनी जेव्हा तो कमोड वापरला त्यावेळेस असा एक बॉक्स ठेवायचा आणि त्या बॉक्समध्ये काही पत्र आपल्यासोबत घेऊन जायचे. बापू जे काही पत्र त्यांच्या नजरेतून सुटायचे, जे काही ठीकठाक करायचे राहायचे, ते स्वतः आपण त्यावेळेस सुद्धा बापू ते काम करायचे. नंतर तुम्हाला जो टेबल दिसेल, नॅचरोपॅथीचे बापू उपचार स्वतः तर घ्यायचेच, पण दुसऱ्यावर पण करायचे. हवा, पाणी आणि मातीचा इलाज करायचे, त्यावेळेस मसाज करायचे बापू, ट्रीटमेंट द्यायचे. एक वेळा सरदार वल्लभभाई पटेल आले, ते आजारी झाले, तर त्यांचा सुद्धा ट्रीटमेंट बापूंनी त्या टेबलवर केलेला आहे. म्हणून त्याला अस्पताल असं नाव दिलं. हे जे मी तुम्हाला सांगितलं हे पूर्ण बापूकुटीच्या आतमधला भाग सांगितला. बापूकुटीच्या पाठीमागे आहे बापूंचं ऑफिस. बापूंचं गांधीजींचं दप्तर म्हणून लिहून असेल तिथे. जे बापूंचं ऑफिस आहे तिथे राजकुमारी अमृता कौर आणि महादेवबाई देसाईंचे टायपरायटर यूज केलं त्या काळात, ते तुम्हाला दोनही तिथे टायपरायटर दिसले असेल. त्यानंतर तुम्हाला एक साफ करण्याचा चिमटा आणि पिंजरा दिसला असेल, कारण की काही साधन नव्हतं, काही कुठली सुविधा नव्हती. आणि हा जंगल असल्या कारणाने इथे खूप मोठे मोठे साप निघायचे. आता बापूंना तर हिंसा करणं पसंत नव्हती, कारण की बापूंचं म्हणणं होतं ह्या धर्तीवर सर्वांना जगण्याचा एक समान अधिकार आहे. तो पशु असो, पक्षी असो, मानव असो, निरा माकुडा कोणीही असो, त्यांना एक समान अधिकार दिला जात होता बापूंच्या जीवनामध्ये. तर त्यांना मारू नाही द्यायचे. बापू मग काय केलं, बापूने चिमटा आणि पिंजरा तयार करून घेतला. जसं साप वगैरे निघाले तर त्या चिमट्याने पकडून त्या पिंजऱ्यात ठेवायचे, दुर्गंधीवर सोडून द्यायचे, पण त्यांना मारू नाही द्यायचे. नंतर एक तुम्हाला टेलिफोन दिसला असेल. लॉर्ड व्हायसराय त्यावेळेस भारताचे गव्हर्नर होते, त्यांनी एक हॉटलाईन तयार करून दिली बापूंना. ती हॉटलाईन आधी तुम्हाला बघायला मिळेल, कारण त्यावेळेस कुठे आंदोलनाची तयारी करायची असेल, कुठे सत्याग्रहाची तयारी करायची असेल, तर बापू लॉर्ड व्हायसराय हे गव्हर्नर असल्या कारणानं बापू त्यांना पूर्व सूचना द्यायची, म्हणून त्यांनी एक हॉटलाईन तयार करून दिली. त्यानंतर तुम्हाला सामोरं जर गेली असेल तर परचुरी शास्त्री नावाची कुठे दिसली असेल, बघितली की नाही तुम्हाला माहिती नाही. पण परचुरी शास्त्री साबरमतीचे महान विद्वान पंडित होते संस्कृतचे, आणि ते जेव्हा बापू तिथे राहायचे तर ते पण गावागावामध्ये जाऊन ग्राम स्वच्छता करायचे, ग्रामसफाई करायचे, आणि हे सर्व कार्य करता करता त्यांना कुष्ठरोग झाला. आता जेव्हा त्यांना कुष्ठरोग झाला त्यावेळेस साबरमती आश्रमच्या लोकांना त्यांच्यापासून त्रास व्हायला लागला. त्यांना असं वाटलं माझ्यापासून आश्रमच्या लोकांना त्रास व्हायला लागलाय, त्यांनी ते आश्रम सोडून इथे आले. इथे पण बापू एकटे नाही राहायचे, बापूंसोबत खूप सारे परिवारासहित लोक राहायचे. त्यांनी सांगितलं की बापू तुम्ही यांची व्यवस्था करा, हा आजार आम्हालाही होऊ शकतो. तर बापूंनी काय केलं, आपल्या कुटीपासून थोड्या अंतरावर एक कुटी तयार करून घेतली आणि त्या आपल्या बापूंना मी वर्धेत बोलवलं, आणि बापूंसोबत सुद्धा मला राहता यावं म्हणून त्यांनी काय केलं, बापूंना अनुमती मागून एक कुटी आपल्यासाठी तयार करून घेतली. तर त्यांना इथे राहता आलं नाही, पाठीमागचं कारण म्हणजे त्यांचा बिझनेस. इथे राहायला यायचे, त्यांचे दिवसेंदिवस बिझनेस वाढत गेले, त्यांच्या बिझनेसमध्ये नुकसान व्हायचे, चढ उतार यायची, त्यांना इथे राहता आलं नाही. पण बापू तिथे 5 ते 6 महिने राहिले.
कारण ह्या दोन्ही कुठे पूर्ण म्हणजे मातीचे असल्यामुळे पावसाळ्यामध्ये काय होऊन जाते, हा ओल्या होऊन जाते. बापूंना थोडा असल्याचा त्रास होतो. आणि सर्दी खोकला बापूंचा वाढायला लागला. तसं बापूंसोबत कार्यकर्ता लोक राहायचे, जे काही बापूंचे मित्र यायचे भेटायला, त्यांनी सांगितलं की बापू तुम्ही थोडं उंच जागेवर राहा, तुम्हाला सर्दी खोकल्याला आराम मिळेल. तर बापू तिथे राहायला गेले, पण तिथे जास्त दिवस नाही राहिले. बापू 5 ते 6 महिने राहिले. तसेच आपल्या भारतामध्ये दंगे सुरू झाले. 16 जून 1936 बापू त्या कुटीला राहायला आले. तर 25 ऑगस्ट 1946 रोजी बापू ह्या कुटीतून निघून गेले. आपल्या भारतातील दंगे शांत करण्यासाठी. असं एकूण 10 वर्षाचा जो जीवनाचा प्रवास होता तो बापूंचा आपल्या सेवाग्राम आश्रमला लाभलेला आहे. नंतर बापू परतणार होते 2 फरवरी 1948 तर 30 जानेवारी 1948 बापूंची गोळी मारून हत्या करण्यात आली. नंतर बापू इथे परतले नाही, म्हणून त्या कुटीला आखरी निवास ह्या नावाने ओळखल्या जाते. असा 10 वर्षाचा जो स्वातंत्र्याचा जो प्रवास होता, ज्या काही वाटचाली घडलेल्या आहेत, ज्या काही घडामोडी घडलेल्या आहेत, त्या आपल्या सेवाग्राम आश्रममधून घडलेल्या आहे. म्हणून मला ऐकायचं प्राप्त झालं. माझी माहिती सांगून झालेली आहे. जर कोणाला काही विचारायचं असेल तर मला विचारू शकता. कुठल्या कोणाच्या मनात कुठली शंका असेल तर. नाही ते पागल दौड जे लिहिलं आहे ना ते काय आहे? पागल दौड म्हणजे आपण जे जीवन जगत आहे सर्व लोक त्या दौडमध्ये जगत आहे. तुम्ही म्हणाल कसं? माणूस जन्माला येतो तर मृत्यूपर्यंत फक्त कशाच्या मागे धावतो? पैशाच्या मागे धावतो. गांधीजी बॅरिस्टर होते, गांधीजींपाशी म्हणजे राजघराण्यातले होते, काही ते आपल्यास सर्व सुखवस्तू होते, पण त्यांनी त्या वस्तूचा कधीही मोह केला नाही. त्यांनी फक्त आपल्या भारताला स्वतंत्र कसं मिळवता येईल हेच एकमेव मार्ग स्वीकारला. आपल्याकडे एक घर असताना आपण दुसऱ्या घराचा मोह करतो, एक गाडी असताना दुसऱ्या गाडीची मोह करतो. म्हणजे आपल्या गरजा दिवसांदिवस वाढत आहे, माणसाच्या गरजा कमी होत नाही त्या मरेपर्यंत. म्हणून त्याला पागल दौड हे बापूंचं एक असं म्हणणं होतं की ह्या दौडमध्ये माणसाने जगावं नाही, तर त्या दौडमध्येच आपण सर्व जगत आहे, तुम्ही आम्ही सर्व. धन्यवाद. थँक्यू. मित्रांनो, आता व्हिडिओ खूप मोठा होतो, त्यामुळे सेवाग्रामचा हा व्हिडिओ आपण इथेच थांबूया. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर कमेंट करायला असेल, चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करायला असेल तर बेल आयकॉन नक्की दाबा. व्हिडिओ पुढच्या व्हिडिओ जय भवानी, जय शिवराय आणि ट्रिपमध्ये कंटिन्यू राहा.